घरामध्ये घुसताच बरोबर इतकं सगळं पसारा आणि ते बाकी होतं, तर इतकं टेन्शन झालं होतं ना, कसं आवरायचं काय आवरायचं म्हणून. गावाहून नेमकं आलोच होतो आणि झाडांना बघून तर विचारू नका, झाडं पूर्ण सुकून गेले होते, पाणी वगैरे नव्हतं 8 दिवसापासून. तर काही नाही, म्हटलं आता लागू कामाला. आणि नेमकं 1 तारखेलाच ओमचा बड्डे होता आणि आम्ही 30 तारखेचा रात्री पोहोचलो होतो. तर ओमच्या बड्डेची काहीच शॉपिंग झाली नव्हती, पण तरी त्याने काही हट्टपणा नाही केला, चालून जाणार म्हणून. फक्त त्याने ना बड्डेसाठी एक इलेक्ट्रिक म्हणजे रिमोटवाली कार घेतली आणि उर्वीने डॉल वगैरे घेतली. तर चला, कामाला जाण्यासाठी ते रेडी होऊन गेले होते, कारण पूर्ण 8 दिवस सुट्टी घेतली होती. आता कामाला तर जावंच लागणार आणि अनपॅकिंग करायचं इतकं सगळं बाकी होतं. बड्डे बॉय नेमके उठलेच होते उशिरा, स्कूलमध्ये काही गेले नव्हते ते, तर मस्तपैकी ब्रश करत होते. आणि म्हटलं चला, तुम्ही ब्रश करते तेवढ्यात आम्ही कामाचं सगळं घरामध्ये आवरून घेऊत. कपडे वॉश करण्यासाठी ना भरपूर सारे कपडे होते, बाकीचे मम्मीने धुवून दिले होते घरूनच धुळ्याहून. पण बाकीचे जे वॉश करायचे बाकी होते ना, ते मी सगळे काढून घेतले आणि सुटकेस वगैरे सगळं त्यांच्या जागेवरती ठेवून दिले. आणि बघू शकता तुम्ही किती सारा कचरा निघाला होता. 8 दिवस गावाला बाहेर गेलो होतो, तर इतका सगळा कचरा निघाला होता, म्हणून जास्त दिवस आम्ही गावाला राहत पण नाही. तर एकादशीच होती 1 तारखेला, तर दुपारची फराळ आम्ही बटाटा आणि शेंगदाणा केला. आता संध्याकाळी ओम म्हणे दुपारी तर फराळ केली, मग मी संध्याकाळी बड्डे पार्टी करायची. म्हटलं चला, एक दिवस तरी किचनला आरामच आहे. पण गावाहून ना मी पंप आणि हे सगळं आणलं होतं मम्मीकडनं, तर म्हटलं चला भांडे बिंडे घासून घेते, तर ते माझी हेल्प करत होते. थोडासा बड्डे होता म्हणून डान्स वगैरे केला. बाहेर गार्डनमध्ये गेलो होतो, हॉटेल गार्डनमध्ये मस्तपैकी बड्डे मनवला. दुसऱ्या ठिकाणी पण बड्डे होतच होता तिथंच. आणि मस्तपैकी अशी वाट बघत होतो आम्ही केक कटिंगची, आणि खूप छान माहोल होता, गार्डन होतं मस्तपैकी. तर डिसाईड केलं सगळ्यांनी की नेक्स्ट वेळेस जितके बड्डे येतील ना, ते सगळे बाहेरच मनवणार, घरी काय डेकोरेशन करणार नाही. तर काय नाही, मस्तपैकी सगळ्यांनी मंचुरियन मागवलं होतं उर्वी आणि ओमसाठी. आणि बाकी आम्ही काठियावाडी जेवणमध्ये ना ऑलमोस्ट सगळ्या भाज्या राहतात, आणि पोळी, पराठा, भाकर, छास, एकदम छान मस्तपैकी असं फुल जेवण केलं. जेवण झाल्यानंतर थोडा वेळ गप्पा मारल्या आम्ही तिघं बहिणींनी, थोडा रिलॅक्स टाईम घेतला. आणि जाण्याची वेळ येताच बरोबर आहे ना, कृषू भरपूर रडत होता, तो नाहीच म्हणत होता जायचं, काकीच्या घरी जायचं, काकीच्या घरी जायचं. पण तसं नाही चालत ना, तो रात्रभर कधी राहत नाही त्याच्या मम्मीशिवाय. त्यांना बाय बाय केलं आणि घरी आलो, कपडे वगैरे चेंज केले आणि इतकी थकून गेली होती ना, विचारू नका. तर बस, व्हिडिओ इथंच संपवते. कसा वाटला कमेंटमध्ये सांगा, आणि पुढं माझा पण बड्डे येतो आहे, तर व्हिडिओ बघायला विसरू नका. आवडला असणार तर लाईक सबस्क्राईब करा आणि कमेंट करा बड्डे पार्टी कशी वाटली. बाय.